नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. तर आता मागचे काही ब्लॉग्स जे झाले, ज्यांना खूप काही वेळ पण झालेला आहे, बऱ्यापैकी खूप मोठा गॅप पडला होता. तर गॅपचं रिझन पण तुम्हाला मी बोललो आहे मागच्या ब्लॉगमध्ये की मला भरपूर काही सजेशन आले. त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज झालो होतो की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, माझा कंटेंट कुठला असला पाहिजे. हा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण की आजपासून काहीतरी नवीन जर्नी स्टार्ट होते आणि जर्नी स्टार्ट होते म्हणजे आम्ही कुठेतरी जातोय फिरायला. आणि यस, ते पण मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. आता ते ट्रिपसाठी जो ट्रॅव्हल करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही प्रिपरेशन करतोय. आता जसं की आता आम्ही काही वस्तू परचेस केलेल्या आहेत आणि अजून बाकीचे चालूच आहे शॉपिंग 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 शॉपिंग. आणि खूप शॉपिंग झालेली आहे आता बऱ्यापैकी, की जास्त मोठा नाही आहे. 7च दिवस जातोय आम्ही आणि बऱ्यापैकी लांब जातोय. आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यात फक्त माझी वाईफ आणि मी नाही, तर आमची पूर्ण फॅमिली, माझे मामा मावशा वगैरे सगळेजण, माझे कझिन्स वगैरे सगळेजण चाललो आहेत. तर खूप छान ट्रिप असणार आहे ही आणि मी ही ट्रिप पूर्ण रेकॉर्ड करणार आहे. त्यात तुम्हाला थोडंफार गाईड पण करेल. गाईड म्हणजे की तिथं काय मला बेस्ट वाटलं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यस, त्याच्यासाठी आता आम्ही परत चाललो आहे डिकॅथलॉनला. जे एक माझ्या वाईफला ते माझं ब्लॅक जॅकेट खूप आवडलेलं आहे, तर ती म्हणते की मी पण दुसऱ्या कलरमध्ये घेईल. तर आता आज डिकॅथलॉनला जायचं आहे, जॅकेट वगैरे, परत फॅशन स्ट्रीट, FC रोड वगैरे बघूयात कुठं काय काय मिळतं आहे, काही नवीन गोष्टी जे काय आपल्याला ट्रॅव्हल जर्नी खूप इझी करून देईल. म्हणजे एक आम्ही ट्राय करतोय की खूप कमीत कमी म्हणजे कपडे किंवा ज्या काही वस्तू घेऊन जायच्या खूप कमीत कमी घेऊन जायच्या, कारण की आमची पूर्ण जी जर्नी असणार आहे ती पूर्ण ट्रेनवर असणार आहे. तर ट्रेन चेंज करत करत सगळ्या ट्रेन बुक झाल्यात ऑलरेडी. 3 महिन्यापासून आम्ही रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे. तर तेच की आम्हाला जास्त लगेज नको असायला सोबत, एकच बॅग, तिच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी, लिमिटेड गोष्टी. बाकीची जी शॉपिंग आहे आम्ही विचार करतो की आम्ही तिथं जाऊन करूयात, जसं की रिव्हील नाही करू शकत नाही आता सध्याला. तर एक आता रिसेंटली आता मी थोड्या वेळा पहिले एक बॅग आलेली आहे. तर ती एक मी ट्रॅव्हलिंगसाठी एक बॅग घेतलेली आहे, GK इम्पल्स ट्रॅव्हल बॅग. ही आहे 65 लिटर्सची, जी मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेली, जी मला गेली 999ला. आणि येस, खूप छान बॅग आहे. तिच्याबद्दल डिटेल रिव्ह्यू हवा आहे का? बट आय थिंक खूप आहे त्याच्यावर रिव्ह्यू. बट हा इम्पल्स जी की वॉटर रेजिस्टन्स प्लस असं म्हणू शकतो की वॉटरप्रूफ म्हणू शकतोय. तर येस मित्रांनो, ही घेतली ट्रॅव्हल बॅग. बाकी कपडे वगैरे मी तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघणारच की काय काय शॉपिंग एवढी खास नाही केली. आपण लो बजेटमध्ये म्हणजे बऱ्यापैकी ट्राय केलं की चांगली असावी. तर येस, लवकर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हेल्मेट माउंट पण नाही आहे. तुमची वहिनी मागून स्ट्रगल करते कॅमेरा पकडून, आणि त्यात म्हणजे माईक नाही आहे आपल्याकडे. मी परत माईक बोलतोय, तर ठीक आहे. तर त्याच्यामुळं मला प्रॉपर शूट नाही करता येणार मोटो ब्लॉगसारखा. तर येस, एन्जॉय करा. आता कोणता घ्यायचा आहे? तो मोठा बॉल कुठे शोधावा लागेल आपल्याला. हां, ओके. तर आता आलोय मी जस्ट शिवसोबत. आम्हाला जॅकेट्स वगैरे घ्यायचे होते, तर आता तेच डिकॅथलॉनमधून जॅकेट वगैरे घेतो. आणि दीदी वगैरे पण आले, त्यांना पण घ्यायचं होतं. आणि भेटला माझा भाचा. काय बॉल शोधावा लागेल ना, कुठं असेल बघू तर आपण. आणि तेच आता एवढ्या काही गोष्टी बघायला मिळतात त्याला, बॅट, बॉल, सायकल, हे ते. तर तेच आता पटकन जॅकेट घ्यायचं, निघायचं इथून, नाही तर खर्च वाढतील. ट्रेकिंगला आलाय काय ते? बसायला ते बस. अरे वरती बस ना, याच्यावर बस. बंद करून देऊ? बरं ठीक आहे, चला रे आपण जाऊ घरी जाऊ. चला चला. अरे बस ना त्या पप्पांना कोंडून देऊ का इथं? पप्पांना राहू दे इथं. चला डिकॅथलॉनला जाऊन पहिले जॅकेट्स वगैरे घेतले. चालली शॉपिंग हळूहळू. दीदीने त्यांनी पण घेतले कारण की त्यांना पण हवे होते ते जॅकेट्स. बघूयात आता इथं काय काय भेटते. आम्ही तर विचार केला होता की FC रोड, फॅशन स्ट्रीट,
तिथंच बऱ्यापैकी गोष्टी भेटून जातील आणि तिथंच बेटर भेटतील असं वाटलं होतं. बट ठीक आहे, बघूयात. हे आता झुडिओ पहिले स्वस्त होतं, आता कॉस्टली आहे आता बाबा बाई, महाग होऊन गेलेलं आहे आता. पहिले खूप स्वस्त होतं झुडिओ आणि आता खूप रेट हाय करून दिले. बट एक व्हरायटीज खूप आहेत आता. तर ठीक आहे, बघूयात, देखते हवी. आणि ही खूप मोठी ब्रांच आहे झुडिओची, तुम्ही बघू शकता. चला बघूयात काय भेटतंय काय नाही. यार सगळं तर लेडीजच दिसतंय. अच्छा, खाली लेडीज नाही वरती जेंट्स आहे ना? वाटलंच होतं. कुठलं हे? याच्यात वाईट पाहिजे होता मग. आम्हाला कुठलं बघायचं माहिती म्हणजे एक आवडेल, त्याच्यात पहिले सगळे कलर बघून घेईल आणि म्हणेन तो कलर पाहिजे तर तो कलर नाही आहे. का नाही, मी असं लेडीजसोबत शॉपिंग करताना असं होतं की जो कलर नाही राहत तोच कलर बरोबर सांगते की तो पाहिजे होता. यार विचार करतोय की ऑलरेडी जर माझ्याकडे एवढे छान छान जॉगर्स आहेत एवढ्या सेक्सीवाल्या, तर मी का दुसरं घ्यायचं विचार करतोय. अब क्याही बोले भाई, एवढं अख्खं झुडिओ बाई. आता तुम्ही बघा किती लांब लांबपर्यंत सगळं भरून पडलंय, सगळं भरून पडलंय झुडिओ. आणि म्हणता काय काहीच नाही आवडलं. शॉपिंगचं तर नाव माझं होतं, शॉपिंग करायला तर मी निघालो होतो. शॉपिंग तर हीच करते. घरती मी ब्लॉग शूट करायला निघलो आणि काय सांगितलं होतं शॉपिंग मी करसू, पण आता शॉपिंग काहीच करा नाही. तुझ्याकडे ना आता आहे ना 2 मिनटं आहेत, ठीक आहे? तुला जे आवडेल ना ते उचलून आण, मी ते तुला घेऊन देईन, ठीक आहे? जा पळ, तुला जे आवडेल ते आण, तुला जे आवडेल ते घेऊन ये, तुला घेऊन देईन मी. बस टाइम्स अप. मामा एवढा अमीर नाही तुझा भाऊ. टाइम अप, टाइम अप. टोटल डिसअपॉइंटमेंट, कारण सगळं विंटर कलेक्शन आहे. काय करू मी आता, काही आवडत नाही मला. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे माझे पुमाचे शूज, हे तुम्ही त्यांची कंडिशन बघू शकता, जे लिटरली वाट लागली आता पूर्ण. हे घेतले होते मी, म्हणजे मला चंदूने गिफ्ट केले होते. 3003 समथिंग असे काहीतरी होते भाई. 3 वर्ष मजबूत वापरलेत मी, म्हणजे ट्रेकिंगला पण यूज केले, बाईक राईडला पण, ऑफिसला पण, जिथे मिळेल तिथं. माझ्या इंस्टाग्राम पोस्ट होणार होते मी, भरपूर ठिकाणी शूज बघायला मिळते पुमाचे. मला पहिल्यांदा एवढे छान, म्हणजे एवढे आवडलेले, एवढे यूज केलेले शूज आहे. आता मी विचार करतो की जिथं जातो तिथं गरम वगैरे असणार आहे टेम्परेचर, त्याच्यामुळे मी विचार करतो की असे ब्रिदेबल शूज घेऊ. आता हे कसे, इथून पूर्ण एअर व्हेंटिलेशन वगैरे, जास्त घाम येणार नाही आणि छान आहेत, ठीक आहे? कम्फर्ट वगैरे ओके, एवढं पण काही हे नाही आहे आणि प्राईस पण काही जास्त नाही आहे, 600 ओनली. तर मला असं वाटतंय की हे शूज कुठला काढते, ठीक आहे? नेव्ही ब्लू, ग्रे बी ट्राय करायचं आहे का की नाही? ग्रे नाही आवडत मला एवढं. करा लग्न करा, बायकोशी शॉपिंग करून देते. हा कसा वाटतं? हा तर तुम्ही घातलाय तोच का? आणि हा तोच नाही. Hold on, no one else
sleep and I swear to total. Throwing it back when I press rewind. Losing her mind when she see that. बिल करायला आपली जिजाजी कुठे? जिजाजी ठीक आहे. तर हां चालू आहे हां असू दे काही नाही. झाली शॉपिंग वगैरे सगळं आणि आता निघूयात घरी. प्लॅन होता की ते FC रोडला, बट आता खूप वेळ होऊन गेला आहे. ऑलमोस्ट 8 वाजून गेलेत आता आणि तेवढी एनर्जी नाही की तिथे शॉपिंग करण्यासाठी. तर उद्या संडे, उद्या जाणार आहेत. उद्या करूयात बाकीच्या राहिलेल्या गोष्टी. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी होऊन गेल्या आहेत, तरी पण माझ्या वाईफसाठी थोडीफार शॉपिंग बाकी आहे, ती उद्या करूयात. तर येस, एवढंच होतं ह्या ब्लॉगसाठी आणि लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, जे की खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, नवीन असणार आहेत काहीतरी. नवीन म्हणजे काय की जिथं जातो आहे, जिथं फिरायला जातो आहे, तर म्हणजे जवळजवळ 7 ते 8 दिवसाची आमची ट्रिप आहे. तर येस, लवकरच तुम्हाला ब्लॉग येतील. स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुमच्या कमेंट्स नक्कीच कळवा. कमेंट कळवा की तुम्हाला काय वाटतं अजून, की काय अजून बेटर करू शकतो. थँक्यू. येस, बाय बाय, टेक केअर. मी चाललो माझ्या घरी आता. नाही, मी नाही येते माझ्या. तू सांग ना मग मला की माझ्या घरी आहे असं. आणि काय करू तुझ्या घरी येऊन? तुम्हाला जीव घालशील का? खेळणे खेळायचे, तुझे खेळणे मला देशील ना?